तुवालू दक्षिण प्रशांत महासागरातील प्रवाळ बेटांनी बनलेला एक सुंदर बेट देश हळूहळू समुद्रात बुडत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे वाढलेली समुद्राची पातळी समुद्र सपाटीपासून सुमारे 2 मीटर उंच असलेल्या सखल आणि सपाट तुवालूवर अतिक्रमण करत आहे. इतकेच नाही तर जमिनीत शिरलेल्या समुद्राच्या पाण्याने पिण्याचे पाणीही प्रदूषित केले आहे. इंटरनॅशनल वी लव्ह यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिल्झा यांनी मोठ्या संकटात सापडलेल्या तुवालूला मदत करण्यासाठी 14व्या न्यू लाईफ फॅमिली वॉकथॉनचे आयोजन केले. 오늘 이 걷기 대회 행사의 취지는 지구촌에 급변하는 환경과 기후 문제로 국토의 대다수가 바닷물에 잠기고 있는 투발루 나라를 돕기 위한 행사입니다. 투발루는 2001년에 마침내 국토의 포기를 선언했습니다. 여러분, 제가 투발루에 대한 이런 소식을 접하고 보니 너무나도 안타깝고 암울한 마음입니다. अध्यक्षा झांग गिल्झा आणि सुमारे 12,000 वी लव्ह यू सदस्यांनी वॉकथॉनद्वारे एकजूट दाखवली. देणगी आणि आशेच्या संदेशात असलेले अध्यक्षा झांग गिल्झा आणि वेळोवेळी सदस्यांचे प्रेम तुवालूपर्यंत पोहोचवले गेले. तुवालू हे अद्भुत नैसर्गिक वातावरणासह एक सुंदर बेट असले तरी हवामानातील बदल आणि प्रचंड कचऱ्यामुळे ते त्रस्त आहे. म्हणून वी लव्ह यूच्या सदस्यांनी तुवालूला भेट दिली. समुद्राचे पाणी आणि कचरा यामुळे भूजल दूषित झाले होते. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी पाणी शुद्ध करावे लागत होते. तथापि लोकांना पावसाचे पाणी गोळा करणे देखील सोपे नव्हते. And Wednesday, you can see the warehouse. The same. That's why tomorrow, otherwise Monday. अध्यक्षा झांग गिल्झा यांनी तुवालूच्या लोकांच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी 2 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी दिली. योग्य वेळी आलेल्या पावसाने पाण्याच्या टाक्या भरत आहेत. पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाल्यामुळे मुले आणि रहिवासी वी लव्ह यू फाउंडेशनकडे पाहून आपल्या हास्याद्वारे आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतात. We are so happy that we have a lot of water and we feel comfortable. So we would like to say thank you very much to all of your people for your help and for your kind to us. तुवालूच्या पर्यावरणाला प्रदूषित करणारा कचरा गोळा करण्यासाठी वी लव्ह यूने फुनाफुटीच्या 80 नागरिकांसोबत मिळून क्लीन वर्ल्ड मूव्हमेंट राबवली. तुवालूच्या इतिहासातील ही पहिली स्वच्छता मोहीम होती आणि त्यांनी 10 टन कचरा गोळा केला.
I was feeling bad before because too much rubbish and smelling, and now I was feeling happy for cleaning up, and this area is cleaning. We Love You Foundation, I would thank you very much indeed from the bottoms of our hearts from Tuvalu for your help to provide water tanks for people in Tuvalu. Thank you very much indeed. It is my hope that your organization will continue to grow and to be strong, and also we look forward to working together with We Love You Foundation. कोणीही मागे राहू नये या अध्यक्ष झांग गिल्झा यांच्या सेवाभावी विचारानुसार इंटरनॅशनल वी लव्ह यू फाउंडेशन जगभरातील लोकांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत नाही. आम्हाला आशा आहे की वी लव्ह यूने दिलेले प्रेम तुवालूचे भविष्य उज्ज्वल करेल.